थ्रीवेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे वन नेशन वन इलेक्शन या संदर्भातला एक अहवाल माजी राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद यांच्या समितीद्वारे सादर केला. या रिपोर्टच्या अनुषंगानं ज्या 5 महत्वाच्या सूचना ज्या केल्या गेल्या आहेत त्या सूचना आपण पाहू. त्या रिपोर्टचं नेमकं काय त्याच्यातला तपशील आहे हा पूर्णपणे अजून यायचा बाकी असला तरी त्याच्या काही मुख्य ज्या शिफारशी आहेत त्या जरी बाहेर आलेल्या असल्या तरी वन नेशन वन इलेक्शन या संदर्भातली आपण पार्श्वभूमी आधी पाहूया की ही नेमकी गरज का वाटली. तसं पाहिलं तर भारतीय संविधानाचा मुख्य जो गाभा आहे हा गाभा सत्तेचं विकेंद्रीकरण हा खरे तर महत्वपूर्ण गाभा. संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्वात अंतिम आणि महत्वाची सत्ता जर कोणती असेल तर ती जनता हे लोक आहे आणि त्या लोकांचा सहभाग असणारी सत्ता तिथपर्यंत सत्तेचा अधिकार पोहोचणं हे सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये अभिप्रेत आहे. आणि म्हणून आपण पाहिलं की पंचायत राज विधेयकाच्या माध्यमातून जे प्रत्यक्षामध्ये गाव पातळीवर, ग्रामपंचायत पातळीवर आणि ग्राम सभेपर्यंत जी सत्ता पोहोचलेली आहे किंवा तसा प्रयत्न झाला आहे ती सत्ता पुन्हा अशा केंद्रांमध्ये केंद्रित करायची की ज्या ठिकाणी जनतेचा एकदा संपर्क आल्यानंतर पुन्हा त्या जनतेशी काही घेणं देणं नाही, अशा प्रकारचं हे. खरं तर भारतीय लोकशाहीमध्ये नागरिक म्हणून लोक आता कुठे जागृत होत आहे. राजकारणाविषयीची जागृती असेल आणि लोकशाही विषयीची जागृती असेल, देशातल्या 6000 पेक्षा अधिक जात समूहांमध्ये ही जागृती होते आहे. आणि ही जागृती होत असण्याच्या काळामध्ये भारतीय लोकशाही ही प्रगल्भ होते आहे. परंतु त्यामध्ये प्रत्येक जात समूह, जे वामनदादा कर्नाटकांच्या भाषेत सांगायचं असेल तर सांगा आमचा वाटा कुठं आहे, तर प्रत्येक जात समूह आपला वाटा या राजकीय सत्तेमध्ये शोधू पाहते आहे. आणि त्या जात समूहाला आपल्या संख्याबळामुळे एखाद्या लोकसभा, एखाद्या विधानसभा, एखाद्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती, एवढंच नव्हे तर ग्रामपंचायतच्या सरपंच पदापर्यंत जर आपलं प्रतिनिधित्व मिळू शकत नसेल तर अशा जात समूहांकडून सत्ताधारी पक्षांबरोबर काही युती होण्याचा, गठजोड होण्याचा एक प्रक्रिया सातत्यानं सुरू असते. आणि त्या छोट्या जात समूहाला प्रत्यक्ष सत्तेत येता आलं नाही तरी त्या सत्तेच्या काही वाटा आपल्याला चाकता येतो का, हा एक प्रयोग निश्चितपणे यामध्ये. आणि याला सोशल इंजिनिअरिंग असं नाव दिलं गेलं आहे. सोशल इंजिनिअरिंग अलीकडे फार चर्चेत आला. तसं सोशल इंजिनिअरिंग ही जी प्रक्रिया आहे ही काँग्रेस पासूनच सुरू झालेली आहे. हे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये प्रत्येक जातीतला एक व्यक्ती घ्यायचा, त्याला नेता बनवायचा, त्या जातीमध्ये सोडायचं आणि त्या जातीचं मतदान आपण वर्षानुवर्ष घ्यायचं. आणि या सोशल इंजिनिअरिंगला कंटाळलेली जनता किंवा कंटाळलेले समूह या कदाचित काही मोठ्या जाती असतील परंतु छोट्या जातींमध्ये ते अजून चाललेले आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही अजून प्रगल्भ होते आहे. तर या प्रगल्भ होणाऱ्या लोकशाहीमध्ये लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव जर कुठला असेल तर त्या निवडणुका आहेत. आणि निवडणुकांच्या माध्यमातून लोकांना या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होता येतं, त्यांना तो आनंद साजरा करता येतो. आणि लोकांची जेवढी जागृती असेल तितकं सत्तेवर नियंत्रण असतं, अंकुश असतो. किमान काही वर्षांनी त्या लोकांकडे, त्या जनतेकडे मतदार म्हणून याचना करण्यासाठी तरी राजकीय सत्ताधाऱ्यांना, राजकीय सत्ताधीशांना, विरोधी पक्षांना सगळ्यांनाच त्यांच्याकडे जावं लागतं. आणि म्हणून लोकशाहीतली जी अंतिम सत्ताधारी जनता आहे ती लोकशाहीमध्ये आजही सर्वोच्च आहे. मग हे असं असताना हे वन नेशन वन इलेक्शन ही प्रक्रिया नेमकी का सुरू? खरं तर
म्हणजे या देशातल्या त्यांचा उद्या जन्मदिवसही आहे, ज्यांनी बहुजन आंदोलन या देशामध्ये सुरू केलं, त्या कांशीरामने एक गोष्ट म्हटली होती की हमें सत्ता मजबूत नहीं चाहिए, मजबूर चाहिए. आणि मजबूत सत्ता असली की एकाधिकारशाही कडे ती कशी जाते याची चांगली उदाहरण आपण अलीकडच्या काळामध्ये पाहतो. आणि म्हणून जर वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून एकाच वेळी देशामध्ये निवडणुका घेण्यासाठीची ज्या शिफारसी आहेत त्या शिफारसीमध्ये रामनाथ कोविंद यांच्या अहवालामध्ये जी शिफारस करण्यात आली आहे त्यातली पहिली महत्वाची शिफारस अशी आहे की राष्ट्रपतींनी घोषित केल्यानंतर किंवा निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर ज्या निवडणुका होतील त्या लोकसभा आणि विधानसभा, जे देशातली लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा या एकत्रित घेण्यात याव्या. आता काळ असा आहे की स्वातंत्र्योत्तर काळाचा जर आपण राजकीय प्रवास पाहिला तर सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसने दीर्घकाळ सत्ता या देशामध्ये अनुभवली पाहिली आणि त्या सत्तेच्या विरोधामध्ये हळूहळू सर्व राज्यांमध्ये, मग त्या राज्यांच्या जातीय समूहांमध्ये, राज्यांच्या भाषिक समूहामध्ये, त्या राज्यांच्या प्रादेशिक सांस्कृतिक समूहांमध्ये किंवा त्या राज्यांच्या भाषिक अस्मिता असणाऱ्या समूहांमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक राज्यांमध्ये त्या राज्यातल्या अस्मिता घेऊन प्रादेशिक पक्ष उदयाला आले आणि हे प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय देखील झाले. तर त्याच्यात आपल्याला उदाहरण पाहता येईल. उत्तर प्रदेशातलेच दोन पक्ष, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस हे एकेकाळी राष्ट्रीय पक्ष बस बाजून आहे. तर हे प्रादेशिक पक्ष यांनी आपली विचारधारा आणली राजकारणामध्ये आणि ती विचारधारा घेऊन ते राजकीय लढाई करतात, ते जिंकतात, सत्तेवर येतात. तमिळनाडू असेल, दक्षिण भारत असेल, या दक्षिण भारतामध्ये आज देशामध्ये ज्या राजकीय पक्षाची सत्ता भारतीय जनता पक्ष, त्या पक्षाला तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुद्दुचेरी अशा या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये अद्यापही सत्ता प्रस्थापित करता आली नाही. तशी ती उत्तर भारतामध्ये आपल्याला बिहारमध्ये दिसते. आणि जर वन नेशन वन इलेक्शन आलं आणि लोकसभेबरोबर विधानसभेचं इलेक्शन लावलं तर होतं काय की अलीकडे सत्ताधारी जे असतात ते संवैधानिक पद्धतीनं अर्थकारण सत्तेतलं करतात असं नाही. राज्यांचा जो वाटा असतो तो वाटा देताना त्या राज्यामध्ये कोणत्या पक्षाचं सरकार आहे हे पाहून ते ठरवलं जातं. मग ते कमी द्यायचं की जास्त द्यायचं, हात मोकळा सैल सोडायचा की आखडायचा, हे सगळं घडतं. आणि मग हे लोकांच्या पर्यंत हे जर गेलं तर मग एक नवीन संकल्पना येते, नवीन व्याख्या येते, डबल इंजिन की सरकार. या डबल इंजिनच्या सरकारचा अर्थ काय की आम्ही केंद्रात आहोत तर आम्हाला राज्यातही सत्ता द्या, आम्ही तुम्हाला भरभरून देऊ. हा काही संवैधानिक अजेंडा नाही. हे एक प्रकारचं लोकशाही मधलं ब्लॅकमेलिंग आहे. लोकांच्या अस्मिता, लोकांचे विचार, लोकांच्या भावना या दाबून टाकण्यासाठी तुम्ही आम्हाला जर सत्तेवर आणलं तर आम्ही तुम्हाला हे देऊ कारण वर आमची सत्ता आहे, किंवा दोन्ही इंजन आमची द्या, तुम्हाला हे देऊ. अशा प्रकारचं प्रलोभन हे लोकशाहीला किमान खाली आणणार आहे. बरं, या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या झाल्या समजा. आता समाज व्यवस्थेमध्ये मतदारांमध्ये जागृती एवढ्या मोठ्या पद्धतीची आहे की या जागृतीमुळे लोकांमध्ये प्रत्येक राज्यातील विधानसभा अलीकडच्या काळामध्ये त्रिशंकू किंवा ज्याला हंग असेंब्ली म्हणतो अशा प्रकारची होऊ लागली. आणि त्यामुळे आघाडीचं राजकारण, आघाडीचं सत्ताकारण या देशामध्ये गेल्या 30 वर्षापासून सुरू आहे. 30 वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. आपण असं म्हणतो की 2014ला भारतीय जनता पक्षाचं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार हे बहुमतातलं आहे, परंतु हे जरी असलं तरी ते आघाडीचं सरकार आहे कारण त्यांनी निवडणूकपूर्व आघाडी केली होती. आणि आजही त्यांना पूर्ण बहुमताची सत्ता असली तरी आघाडीचं सरकार. त्यामुळे या देशात
मंडल आयोगानंतर पासून सातत्यानं आघाडीचं सरकार आहे. आणि अशा प्रकारचं आघाडीचं सरकार जाऊन जर एक पक्षीय सरकारने मजबूत सरकार आलं आणि विधानसभा लोकसभा यामध्ये जर त्यांना बहुमत मिळालं अनेक राज्यांमध्ये, तर राज्यसभेमध्येही ते बहुमत आपोआप येतं. आणि असं जर झालं तर देशातल्या अनेक गोष्टींना म्हणजे संविधान बदलापासून तर नव्या व्यवस्था लागू करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी याच लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या. आणि म्हणून वन नेशन वन इलेक्शन हे जे लावलं गेलं किंवा अशी जी शिफारस होते, यामध्ये संविधानाच्या आर्टिकल 324 प्रमाणे म्हणजे जे नियंत्रण निवडणुकांचं असतं, अधिकार असतात, राष्ट्रपती, निवडणूक आयोग, तर या सगळ्या अधिकारांना आणि 325 चा देखील या ठिकाणी अभ्यास करण्याची, त्या संदर्भात काही बदल करण्याची शिफारसी आयोगानं या समितीने केलेली आहे. आता ही समिती जी आहे, या समितीनं जो अहवाल दिला, जर देशाच्या एखाद्या मूलभूत आणि महत्वपूर्ण अशा प्रश्नांवर जर कुठली गोष्ट करायची असेल तर निश्चितपणे सर्वपक्षीय विविध विचारांच्या तज्ज्ञ असणाऱ्या लोकांच्या त्या समितीमध्ये भरणा असावा. कारण देशाचं प्रतिनिधित्व विविध विचारशैली, विविध संस्कृती, विविध समाज समूहाचे लोक करतात, प्रवर्गाचे लोक करतात. म्हणजे आपण जर पाहिलं, भारतीय संविधान निर्माण करताना गोलमेज परिषद जी लंडनमध्ये भरत होती, त्या परिषदेमध्ये भारताचं संविधान कसं बनवलं जावं या संदर्भात देशातल्या सर्व नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गोलमेज परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलं जातं. तर तसंही देशात जर तुम्ही संविधानच्या अनुषंगाने कुठली गोष्ट करत असाल तर त्या अनुषंगाने सर्व प्रवर्गांचा, सर्व विचारांचा, सर्व समाज समूहांचा समावेश असलेली समिती आणि त्या माध्यमातून शिफारसी होणं हे गरजेचं आहे. आणि काल परवा म्हणजे या माध्यमातून संविधानामध्ये निश्चितपणे काही संशोधन करावे लागतील, काही बदल करावे लागतील. आता हा बदल एवढ्यावरच आहे का? तर तो बदल म्हणजे आता काल परवा संविधानाच्या संदर्भात काही वक्तव्य एका खासदारानं केली, त्याविषयी भारतीय जनता पक्षाचे खासदार, परंतु पक्षानं त्यांच्या मताशी असहमती दर्शवली. परंतु त्याच अनंत हेगडे यांनी यापूर्वीही संविधानाच्या विषयी भाष्य केलेलं आहे आणि त्या भाष्य करत असताना हे त्यांचं दुसरं की तिसऱ्यांदा हे भाष्य आहे. त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे ते हे भाष्य करताना देखील संविधान त्या दृष्टीपदात आहे. आणि मग वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून संविधानानं नागरिकांना जो अधिकार बहाल केलेला आहे, सर्वोच्च अधिकार हा मतदानाचा अधिकार आहे. आणि हा मतदानाचा अधिकार नागरिकांच्या विचार स्वातंत्र्याशी, व्यक्ती स्वातंत्र्याशी निगडीत असला पाहिजे. त्याला प्रलोभन देऊन, त्याला दबावात आणून, त्याला भीतीत आणून किंवा त्याला संभ्रमित करून तो मतदानाचा अधिकार वापरता कामा नये. आणि म्हणून जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळेस घ्यायचं असेल, त्याच्यात पैसा वाचतो असं म्हणत असतील तर त्याच्यात फार काही तथ्य नाही. जर निवडणुका होत असतील आणि पैसा बाहेर येत असेल तर बाजारपेठेत पैसा खेळतात. अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना, अनेक कारागिरांना, अनेक रंगकाम करणाऱ्यांना, पेंटर्सना, छोट्या छोट्या प्रिंटिंग प्रेसना, ध्वज बनवणारे, झेंडे बनवणारे, पताका बनवणारे, अशा अनेक लोकांना या सगळ्या प्रक्रियेचा आर्थिक फायदा होतो. त्याचा जे देशाचं अर्थकारण आणखी मोठं व्हायला त्याच्यामध्ये मदत होते. त्याचा तोटा नागरिकांना किंवा बाजारपेठेला किंवा अर्थव्यवस्थेला निश्चित नाही. आणि म्हणून अर्थकारणाची चिंता करण्याची गरज नाही. दुसऱ्या बाजूला की हे जे काही सगळं आपण आज पाहतो आहोत की एक प्रश्न आहे की समजा एखादी विधानसभा या सगळ्या प्रक्रियेमध्ये हंग राहिली, त्रिशंकू राहिली किंवा कोणत्या पक्षाला बहुमत नाही, अशा वेळी काय करायचं? जर दोन पक्ष मिळून एकत्र सरकार बनत नसेल तर अशा वेळी ती विधानसभा नवीन इलेक्शन घ्यावं आणि ते इलेक्शन घेऊन नवीन निवडणूक घ्यावी. पण जर समजा पुन्हा ती तशीच राहिली, पुन्हा कोणत्याही पक्षाला बहुमत नाही, तर ती विधानसभा लोकसभा विसर्जित होईपर्यंत विसर्जित होऊ शकत नाही. सत्ता कशी चालवायची? अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न म्हणजे 18,600 आणि काही पानांचा हा जो अहवाल आहे, हा अहवाल येणाऱ्या काही दिवसांमध्ये चर्चेला पुन्हा होईलच.
परंतु ज्या देशामध्ये नागरिक आता जागृत होत आहे, त्यांची लोकशाही व्यवस्थेमधली इंटरेस्ट वाढते आहे, लोकशाही प्रक्रियेला ते समजून घेत आहेत, ती प्रगल्भ करण्यासाठी ते दृढ संकल्प आहेत, अशा वेळी त्यांना त्या प्रक्रियेपासूनच लांब नेणं हे मला वाटतं निश्चितपणे योग्य ठरू शकतं का, हा एक निश्चितपणे प्रश्न या निमित्तानं उभा राहतो. परंतु देशाच्या एकूणच प्रक्रियेमध्ये अनेक घटना घडतात, नवे अधिकार, त्या अधिकारांच्या अनुषंगानं विचार येतात, त्या अनुषंगानं पुढच्या प्रक्रिया तयार होतात, त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी वेगळ्या गोष्टी येतात. परंतु या सगळ्या बाबी लोकशाहीशी सुसंगत, लोकांचे अधिकार अजून दृढमूल करणारे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा आणखी विस्तार वाढवणाऱ्या अशा गोष्टींच्या शिफारशी, अशा गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे, त्यावर अहवाल आले पाहिजे, त्यावर विचार आले पाहिजे. परंतु जर लोकशाहीचा संकोच करण्याची एक भूमिका जर एखाद्या गोष्टीमध्ये अभिप्रेत असेल तर ती देशाला कितपत स्वीकार्य असावी यावर आपण निश्चित विचार करावा. हा व्हिडिओ आवडला तर निश्चित पहा आणि शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवाव्या. धन्यवाद.